अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे मी तुम्हाला कालचा व्हिडिओ अपलोड केला होता बघा। कालचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे की बा नेमकी आपल्याला श्रावण सोमवार, दुसरा श्रावण सोमवार आणि भागवत एकादशी आलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला उपवास कसा करायचा आहे आणि कशा पद्धतीने आपला दोन्ही उपवासाचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं याबद्दल व्हिडिओ काल अपलोड केला आहे। तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता जर अजून बघितलं नसेल तर। त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। पण आता अजून एक आहे ते म्हणजेच काय की बा आता पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे। कारण की आपल्याला माहिती असेल की बा जी श्रावण महिन्यातली जी काही एकादशी आलेली आहे ती 2 दिवसांमध्ये विभागली गेली आहे। उद्या 23 ऑगस्ट आणि परवा सोमवारी 24 ऑगस्ट म्हणजे 2 दिवसांमध्ये आपली जी काही एकादशी आहे ती विभागली गेलेली आहे आणि त्याला नाव सुद्धा वेगवेगळी आलेली आहेत बघा। त्याच्यामुळे आपल्याला पुत्रदा एकादशी ही सुद्धा आलेली आहे आपली श्रावणामध्ये। ती अत्यंत दुर्मिळ योग आहे पुत्रदा एकादशीचा, कारण की पुत्रदा एकादशी ही सारखी येत नाही। म्हणून प्रत्येक आईसाठी, त्या प्रत्येक जोडप्यांसाठी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे आणि त्या प्रत्येक आईसाठी ज्याला संतान प्राप्ती झालेली आहे त्या प्रत्येकांसाठी ही पुत्रदा एकादशी खूप महत्वाची असणार आहे आणि श्रावण महिन्यात आली आहे त्याच्यामुळे खूप त्याचं महत्व वाढलेलं आहे। आता पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे, कधी उपवास करायचा आहे, सोबत आपल्याला पूजा अर्चा जी पुत्रदा एकादशीची करायची असते ती नेमकी कधी करायची आहे आणि ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे, खूप डॉक्टर्स केले, खूप दवाखाना चालू आहे, सगळं काही झालं पण तरी सुद्धा काही गुण येत नाही आहे, गर्भ राहतो आहे पण जास्त दिवस राहत नाही, गर्भ पडला जातो आहे, अशा काही समस्या असेल तर या सगळ्यांवरती अत्यंत रामबाण आणि आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार एक प्रभावी सेवा घेऊन आली आहे। ती सेवा सुद्धा आजच्या व्हिडिओ सांगणार आहे, अत्यंत प्रभावी आहे। पुत्रदा एकादशी पासून रोज 41 दिवस ही सेवा तुम्हाला करायची, त्या जोडप्यांना करायची आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे। अत्यंत प्रभावी सेवा आहे, दांडगा अनुभव लोकांना येत आहे, अजून पण येत आहे। म्हणून सांगते की नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आता सगळ्यात पहिला प्रश्न, पुत्रदा एकादशी नेमकी कधी आहे? कारण की सोमवारी भागवत एकादशी दाखवलेली आहे कॅलेंडरमध्ये। तर मी तुम्हाला एक सांगते, आता जे काही माझ्याकडे कॅलेंडर आहे ते दिनरूपी स्वामी समर्थ केंद्राचं कॅलेंडर आहे। त्याच्यामध्ये पुत्रदा एकादशी जी काही आहे ती उद्या 23 ऑगस्टला रविवारी असणार आहे। त्याच्यामुळे त्या प्रत्येक आईने ज्यांना मूल बाळ आहे, ज्यांना आपल्या मुलांसाठी उपवास करायचे, पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे, सेवा करायची आहे, त्यांनी उद्या 23 ऑगस्टला रविवारी उपवास, व्रत, सेवा सर्व काही आपल्या मुलांसाठी करायचं आहे। ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांना सेवा चालू करायची असेल, व्रत करायचं असेल, त्यांनी सुद्धा उद्या 23 ऑगस्टलाच करायचं आहे। आता पुत्रदा एकादशीचा जे काही उपवास असतो, व्रत असतं, ते कसं करायचं तर एकादशीच्या व्रताप्रमाणेच करायचं असतं। दिवसभर उपवास करावा, फलहार वगैरे घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पारणा करून आपल्याला उपवास सोडायचा असतो। या पद्धतीने हा पुत्रदा एकादशीचा उपवास असतो। ते झालं। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक, आता पुत्रदा एकादशी कधी आहे तुम्हाला कळालं, उद्या रविवारी आहे। तर आता आपल्या ज्या आईना, ज्या महिलांना आई होण्याचं भाग्य लाभलेलं आहे, ज्यांना मूल बाळ आहे, त्यांनी आपल्या मुलांसाठी काय करायचं ते आपण सर्वप्रथम बघूया। आणि ज्यांना मग संतान प्राप्ती होत नाही आहे त्यासाठी मी नंतर पुढे जाऊन तुम्हाला सेवा सांगेल। सर्वप्रथम ज्या आईना मूल बाळ आहे, मुलं बाळ आहे, सगळं काही आहे, स्वामींच्या कृपेने, सगळ्या देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला आई होण्याचं भाग्य लाभलं आहे, त्या प्रत्येकाने उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे। शक्य असेल तर व्रत करा, उपवास करा, नसेल तर फक्त सेवा केली, देवाकडे श्री विष्णूकडे प्रार्थना जरी केली आपल्या मुलांसाठी तरी सुद्धा चालणार आहे। सगळ्यात महत्वाचं काय, उपवास म्हणजेच काय, उपवास म्हणजे स्वतःच्या मनापासून, शरीरापासून देवापाशी वास करणे, देवापाशी वेळ घालणे, तिची आराधना उपासना करणे होय, ना की अन्नाचा उपवास सगळेजण करतात, पण आपल्या विचारांचा आपल्या मनाचा जो काही उपवास करतो तो खरा व्यक्ती, आणि जो जास्तीत जास्त वेळ उपवासाच्या दिवशी आपल्या भगवंताजवळ घालवतो तो खरा उपवास झाला। म्हणून जर उपवास शक्य असेल तर त्या आईने उपवास करावा, कारण की श्रावण महिना चालू आहे, भरपूर सारे उपवास एका मागे एक येत आहे, त्यामुळे तब्येत आपल्याला सांभाळायची आहे। महिलांनी आवर्जून आपल्या तब्येतीची आधी काळजी घ्या। उपवास झेपत असेल तर उपवास करा, नाहीतर फक्त सेवा करा। आणि उपवास जर करणार असाल तर फलहार भरपूर करा, दूध असे वगैरे घ्या, तेलकट जास्त खाऊ नका, साबुदाणा जास्त खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला शरीरात त्रास होऊ शकणार आहे त्या उपवासाचा। आणि त्या उपवासाचा काही सुद्धा फायदा नाही बघा। भले तुम्ही उपवास करताल आणि त्याचा तुम्हाला थोड्या दिवसांनी काही त्रास होणार आहे, शारीरिक व्याधी निर्माण होणार आहेत, तर त्या उपवासाचा तुम्हाला काही सुद्धा फायदा होणार नाही। आणि उपवास करून सगळं खाण्याकडेच लक्ष जाणार असेल, भूक लागणार असेल तर त्याचा सुद्धा काही फायदा होणार नाही। त्याच्यापेक्षा उपवास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे, फक्त मनापासून, शरीराने, विचाराने आपल्या भगवंताजवळ आपण बसायचं आहे, तिची उपासना करायची आहे, आराधना करायची आहे, सेवा करायची आहे, याला जास्त महत्व आहे आणि याच्यात जास्त वेळ घालवा। याचा उपवास तुम्ही करा तो चालेल, तो ते जास्त महत्वाचं आहे। तुम्ही किती मनापासून श्रद्धेने त्यांची उपासना करता
ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून सांगते आहे की बा उपवास हा फक्त अन्नाचा करू नका, बाकी सगळ्या गोष्टींचा पण करायचा आहे आपल्याला. म्हणून सांगते की त्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण की एका आईने स्वतःची जर काळजी घेतली, कारण की एका महिलेवरती संपूर्ण कुटुंब हे अवलंबून असतं. जसं पुरुषांवर असतं तसं महिलेवर सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे पुरुषांनी जशी काळजी घ्यायची स्वतःची, तसंच घरातल्या महिलांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. सणवार येत राहतात, श्रावण महिना चालू आहे, सगळं काही चालू आहे. पण देव म्हणत नाही की तुम्ही उपवास करा, कडक उपवास करा, निर्जळी उपवास करा, देव म्हणत नाही. देव फक्त म्हणतो की बाबा तुला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वायफळ कुठे वेळ घालण्यापेक्षा माझ्या नामस्मरणामध्ये, माझ्या सेवेमध्ये, माझ्या स्तोत्र मंत्रामध्ये तू वेळ घालव, माझी सेवा कर. बस एवढंच देवाला असं म्हणणं आहे की माझ्या तुझ्या नामामध्ये, तुझ्या मुखामध्ये माझं नाम असू दे, माझी सेवा असू दे, बस एवढंच पाहिजे आहे. तू कडकडीत उपवास करू नको, कारण की तेवढा उपवास करून शारीरिक व्याधी निर्माण करून घेणं आणि कुठेतरी आपल्या कुटुंबावरती त्याचा काहीतरी परिणाम होणं हे चांगली गोष्ट नाही. म्हणून सांगते की बा फक्त मनापासून सेवा करा, तेच खूप महत्वाचं आहे. आता महिलांनी सांगितल्याप्रमाणे उपवास करा, नसेल तर नाही केलं तर चालेल. सकाळी लवकर उठावं, पुतळा एकादशीला महिलांनी, आईने, प्रत्येक आईने लवकर उठावं, सकाळी सुचिरभूत व्हावं, घर स्वच्छ करायचं आहे, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची, छान उंबऱ्याचं पूजन करायचं आहे, देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर देवपूजेमध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये जर असेल तर आवर्जून त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अभिषेक करा, पंचामृताने करा किंवा पेच्या साध्या पाण्याने केला तरी सुद्धा चालेल. सोबत तुम्हाला पुरुष सुक्तम 1 वेळेस किंवा 16 वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे. श्री सुक्तमचा 1 वेळेस अभिषेक करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर करायचा आहे. हे केल्यानंतर ते जे तीर्थ आहे ते तीर्थ टाकून द्यायचं नाही, तर ते घरातल्या प्रत्येकाने एक प्राशन करायचं, मुलांना द्या, सगळ्यांना ते एक तीर्थ प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी ते घ्यायचं आहे. आपण ते झाल्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करावी, छान देवघरात स्थापित करावी, तिला अष्टगंध आपलं अर्पण लावायचं आहे मूर्तीला, सोबत त्याला वस्त्रमाळा अर्पण करायची आहेत, सोबत पिवळी फुलं अर्पण करा छान अशी, नंतर मंजुळा, तुळशीपत्र देखील अर्पण करायचे आहे आपला. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून ते सर्व पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे त्या प्रत्येक आईने, की बा जी आई आपल्या मुलांसाठी उद्या व्रत करणार आहे किंवा सेवा करणार आहे त्या प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या नावाने संकल्प सोडायचा आहे की आज पुतळा एकादशी, जी श्रावणातली एकादशी आहे, या दिवशी मी माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी, मुलाच्या भविष्य काळासाठी, मुलाला दीर्घायुष्य लाभावं, मुलाचं आयुष्य उज्ज्वल व्हावं, त्याला त्याचं योग्य शक्ती मिळावी, त्याला निर्णय घेण्याची क्षमता मिळावी, त्याला उत्तम आरोग्य लाभावं, भरभरून यश मिळावं, यासाठी मी आजचं पुतळा एकादशीचं व्रत करते किंवा या दिवशी मी भरभरून मुलांच्या नावाने सेवा करणार आहे. त्या सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. श्री हरिविष्णूंना तिथे प्रार्थना करायची आहे, स्वामीने प्रार्थना करायची आहे, ते हातातलं पाणी तांबना सोडायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही तुमच्या सेवा किंवा व्रताला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही जी काही सेवा करताल पुतळा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळेस नामस्मरण करा आणि प्रत्येक सेवा करत असताना आपल्या मुलाचं स्मरण करा, मुलासाठी प्रार्थना करा. सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला विष्णूंकडे मुलांसाठी प्रार्थना करायची, मुलाचं नाव घेऊन, आणि त्यानंतर सेवा संपल्यानंतर सुद्धा आपल्याला श्री विष्णूंकडे मुलांच्या नावाने प्रार्थना करायची आहे. जे काही तुमची इच्छा असेल मुलांच्या बाबतीत किंवा जे काही संकट अडचणी मुलांच्या आयुष्यात चालू आहे ते सगळे काही निवारण व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकणार आहेत. भलेही मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलीचं लग्न झालं तरी सुद्धा आपण ही सेवा करू शकणार आहे, त्या प्रत्येक आई करू शकणार आहे. आता श्री विष्णू सहस्रनाम सुद्धाचं तुम्ही पठण करा, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा, ओम नमो भगवते वासुदेवाय जास्त नामस्मरण करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गीतेची 18 नावे आहेत, भगवद्गीतेचा एक अध्याय आहे, याचं तुम्ही पठण करा. संक्षिप्त भागवत ग्रंथ याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकणार आहेत. नक्कीच तुम्ही या सर्व सेवा करा, फक्त आणि फक्त आपल्या मुलांचं स्मरण करून मुलांच्या नावाने प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. मुलांना सुद्धा एक तुळशीपत्र द्या आणि त्यांना सुद्धा तिथे प्रार्थना करून मला भरभरून यश मिळू दे, माझा येणारा भविष्य काळ, वर्तमान काळ जे चालू आहे ते सगळं काही सुरळीतपणे पार पडू दे, निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये योग्य ती येऊ दे, मला शक्ती मिळू दे आणि उत्तम आरोग्य लाभू दे, मोठ्या लोकांचा आदर वगैरे करण्याची मला तेवढी बुद्धी दे, असं मुलांकडून सुद्धा तुम्ही प्रार्थना करून घ्यायची आहे. तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायला लावायचं आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांना तुम्ही अर्पण करा किंवा विष्णूंची मूर्ती असेल त्यांना तुम्ही अर्पण करा, फोटो असेल तर फोटोला अर्पण करा, तरी सुद्धा चालणार आहे. पण प्रत्येक आईने किंवा मुलाने सोबत बसून ही सेवा जर केली तर अतिशय उत्तम. पण नक्कीच आईने आपल्या मुलांसाठी उद्या पुतळा एकादशीला ह्या गोष्टी नक्कीच कराव्या, प्रार्थना तर नक्कीच करावी, भले उपवास जमो किंवा न जमो. आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांच्यासाठी, किंवा गर्भ राहतोय पण तो गर्भ
जास्त काळ टिकत नाही आहे. अशासाठी भले तुमची डॉक्टरची काही ट्रीटमेंट वगैरे चालू असेल, चालू असू द्या, सगळं काही व्यवस्थित चालू असू द्या, कारण की विज्ञानाच्या सोबतीला आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा द्यायची आहे बरं का. म्हणून फक्त विज्ञानाची साथ घ्यायची नाही तर अध्यात्माची सुद्धा जोड हवी आपल्याला. सगळ्यात प्रथम गोष्ट मी एक सांगेल, ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी एकदा पडताळून बघा स्वतःला, की आपल्या घरातलं देवघर आधी बघा. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती, कुलदेवताचं टाक किंवा मूर्ती, त्याची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे की नाही बघा व्यवस्थित. आपल्या जी कुळदेवी आपली आहे ती कुळदेवी योग्य आहे का, तीच आपली कुलदेवी आहे का, ती आपल्या कुळाची आई आहे की मावशी आहे, हे पण तुम्ही बघा. माहिती नसेल तर केंद्रात जा, तिथे तुम्ही विचारा की तुमचं नाव, गोत्र, आडनाव सांगायचं. ते सेविका तुम्हाला सांगतात की तुमची ही कुलदेवी आहे. तसं करा. पण तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असणं गरजेचं आहे, कुलदैवत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांचं अधिष्ठान देवघरात असणं गरजेचं आहे. त्या जोडप्यांना सांगते ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, कारण की खूप देवघरामध्ये ह्या गोष्टी दिसून येत नाही, त्याच्यामुळे सुद्धा अडथळे निर्माण होतात. फक्त लग्न झालं की एकदाच आपण आपल्या कुलदेवीचा जाऊन पाया पडून येतो, त्याच्यानंतर कुलदेवीला जात नाही, कुलदेवताला जात नाही, असं करायचं नसतं. प्रत्येक वर्षी सहकुटुंब जाऊन आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा त्यांच्या मूळ सणावर जाऊन आपण मान सन्मान केला पाहिजे. कारण की आपल्या सर्व जे काही सांसारिक जे काही प्रश्न असतात, अडचणी असतात, त्या सगळ्यांचं निराकरण आपली कुलदैवत आणि कुलदेवी करत असतात आणि आपले पितर करत असतात. म्हणून सांगते की त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. भलेही वैज्ञानिक युग आहे, पण आपल्याला ह्यांना विसरून जमणार नाही. खूप कुटुंबामध्ये आज बघितलं तर कुळाचार होत नाही, कुलदेवी माहिती नाही, काही सुद्धा करत नाही, पितरांचं सुद्धा करत नाही. मग त्याच्यासाठी त्यांना मला प्रखर पितृदोष, कुलदेवतांचा कोप असेल, ह्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि मग संसारामध्ये तुम्हाला कर्ज डोक्यावर वाढणं असेल, घरामध्ये शांतता लाभत नाही, घरामध्ये धनधान्य टिकत नाही, अन्नधान्य टिकत नाही, लक्ष्मी घरात ती टिकत नाही, सततचा आजारपण असेल, संतान प्राप्ती होत नाही, शुभ कार्य घडत नाही, हे सगळे संकट निर्माण व्हायला चालू होत असतात. म्हणून आपल्याकडून आपल्या घरामध्ये रोज कुलदेवी कुलदेवताचं नामस्मरण, त्यांची सेवा घरात झाली पाहिजे, त्यांचं अधिष्ठान देव घरामध्ये असायला पाहिजे. प्रत्येक वर्षी त्यांचा मान सन्मान त्यांच्या मूळ सणावर जाऊन झालाच पाहिजे. त्यांची ओटी भरणी असेल, नैवेद्य, आरती सगळं काही त्यांच्या मूळ सणावर झालंच पाहिजे त्या जोडप्यांच्या हाताने आणि सहकुटुंबाने. ते झाल्यानंतर ते येतं. दुसरं म्हणजेच काय, प्रखर पितृदोष पण असेल जर तुम्हाला, तरी सुद्धा तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये विघ्ने येऊ शकतात. भले तुम्ही दोघेही व्यवस्थित आहात, काही मेडिकल प्रॉब्लेम दोघाला पण नसेल, तरी सुद्धा पितृदोष जर मागे असेल, म्हणजेच काय, पितरांचा विसर पडणे, पितरांसंबंधित काही तुम्ही त्यांचे कार्य, धर्म, दान धर्म करत नसाल तर तुमच्या मागे प्रखर पितृदोष लागतो आणि मग तुमची वंश वाढीस लागत नाही. हे पण एक कारण असतं बरं का याच्या मागे. म्हणून हे कारण मी सुरुवातीला सांगितलं आहे. हे स्वतः आधी पडताळून बघा की तुम्ही स्वतः गोष्टी किती करत आहात. आणि सगळ्यात महत्वाचं, नित्य सेवा आपल्या घरामध्ये करायला पाहिजे रोजच्या रोज, जेणेकरून आपले प्रारब्धाचे भोग हळूहळू थोडे कमी होत असतात. रोज पंचमहायज्ञ रोज घरामध्ये झालाच पाहिजे, ही पण एक गोष्ट महत्वाची आहे. आणि त्याच्या जोडीला आपण मग हे सगळे उपाय तोडगे करायचे असतात संतान प्राप्तीचे. आता तेव्हा ते लवकरात लवकर तुम्हाला ते 100% तुम्हाला अनुभव देत असतात. आता तुम्हाला काय करायचं, ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी काय करायचं, उद्या पुत्रदा एकादशीला तुम्हाला दोन्ही जोडप्यांनी उपवास करायचा आहे. संकल्प सोडायचा आधी आणि सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, घर स्वच्छ करायचं, त्या पद्धतीने उंबऱ्याचं पूजन वगैरे सगळं करायचं, देवांची पूजा वगैरे करायची आहे. आणि आपल्याला दोन्ही जोडप्यांनी देवघरामध्ये धूप दीप लावून संकल्प सोडायचा आहे की अशा प्रकारे आज पुत्रदा एकादशी पासून येणाऱ्या 41 दिवसापर्यंत आम्ही संतान प्राप्तीसाठी बाळकृष्णांची ही सेवा करणार आहोत. ती सेवा आमच्याकडून तुम्ही स्वामी महाराज, श्री विष्णू देवता किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला प्रार्थना करायची की ही सेवा आमच्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असं तुम्हाला म्हणायचं. आणि ही यथाशक्ती मी सेवा करणार आहे असं ते बोलायचं आहे. आणि तुमची जी काही इच्छा ती त्याच्यामध्ये बोलायची आहे. आणि संकल्पाचं पाणी तांबनात सोडायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला जमलंच तर जवळपास केंद्र वगैरे असेल तुमच्या जवळपास, स्वामींचं दत्तमांचं मंदिर वगैरे असेल किंवा घरामध्ये जरी तुम्ही का होईना ही सेवा सुरू, संकल्प सोडायचा. त्याच्यानंतर एक नारळ घ्या, खडीसाखर घ्या, अगरबत्ती घ्या, एक विनंतीचं नारळ घरातच ठेवा. जवळपास तुम्हाला केंद्र वगैरे नसेल किंवा जाणं शक्य नाही तर घरातच ते नारळ ठेवायचं आहे. स्वामीने विनंती करायची आहे, तुमची जी काही सेवा आहे ती सेवा सांगायची. ती सेवे करत असताना, ही सेवा चालू असताना कुठलेही विघ्न अडथळे नका येऊ देऊ, पूर्ण सेवा तुम्ही आमच्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी ती विनंती करायची आहे. आता सेवा काय करायची आहे तर पुत्रदा एकादशीला दोन्ही जोडप्यांनी, नवरा बायको दोघांनी उपवास करायचे, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे. उपवास करावा. सकाळी आता तुम्हाला काय करायचं, देवपूजा वगैरे झाली तर चौरंगावरती किंवा पाटावर तुम्हाला एक लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला एक मोठं ताम्हण ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक अभिषेक पात्र ठेवायचं आहे. अभिषेक पात्राच्या खाली तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे, प्यायच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. सकाळी थोडंसं पंचामृताने तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय म्हणून देवपूजा करताना तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या.
आणि प्रॉपर जो अभिषेक करायचा आहे मंत्र सूत्र पठण करून तो तुम्हाला नंतर करायचा आहे. त्यासाठी सांगितल्याप्रमाणे तुपास दिवा लावावा, धूप लावायचे आहे, पाटावर पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरायचं, त्याच्यावर ताम्हण ठेवायचं, मोठं ताट ठेवायचं, त्याच्यावर अभिषेक पात्र ठेवायचं, त्याच्या खाली तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला त्याच्यावर आता अभिषेक करायचा आहे प्यायच्या पाण्याने. पहिल्या दिवशी पुतळा एकादशी, उद्या रविवार आहे, मिस्टरांना सुट्टी असताना आहे, त्यामुळे दोघांनी जोडीने ह्या अभिषेकाला बसायचं आहे. दोघांनी अभिषेक करायचा आहे. एकाने मंत्रसूत्र पठण करायचे आणि एकाने लक्ष ठेवायचं की बा अभिषेक व्यवस्थित चालू आहे का नाही, पाणी व्यवस्थित पडत आहे की नाही, मूर्तीवर लक्ष ठेवायचं आहे. आणि काय करायचं आता तुम्हाला अभिषेक करत असताना सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन तुम्हाला हात जोडून पठण करायचं आहे, ते तुम्हाला नित्यसेवेमध्ये भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींचं जप करायचा आहे, श्री स्वामी समर्थ म्हणून एक माळ करायची आहे. अभिषेक चालू पाहिजे समोर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती. त्यानंतर तुम्हाला एक माळ 99 मंत्राची करायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. ते केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच काय, तुम्हाला जो आहे तो तुम्हाला संतान गोपाळ मंत्र, संतान गोपाळ मंत्र तुम्हाला एक माळ पूर्ण पठण करायचं आहे, जप करायचा आहे, त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. संतान गोपाळ मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये 39 पान नंबरवर भेटून जाईल. देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपतेम देही मेतनम कृष्णम त्वामहम शरणागतम हा मंत्र आहे. याचा एक माळ जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पुरुष सुक्तम तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. पुरुष सुक्तम तुम्हाला 16 वेळेसच पठण करून अभिषेक करायचा आहे. एक वेळ दोन वेळ नाही, 16 वेळेसच पठण करायचं आहे. एक वेळ श्री सुक्तमचं पठण करायचं फक्त आणि श्री फलश्रुती जे ती हात जोडून पठण करायची आहे. फलश्रुतीला तुम्हाला अभिषेक करायचा नाही आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यानंतर जे काही तीर्थ तयार होईल अभिषेकाचं, ते तीर्थ त्या जोडप्यांनीच घ्यायचंय, नवरा बायकोनेच प्यायचं आहे, इतर कोणाला द्यायचं नाही. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला समोरच्या 41 दिवस, आता उद्याच दिवस झाला तर पहिला दिवस, मग पुढचे 40 दिवस तुम्हाला रोज ही सेवा अशा पद्धतीने करायची आहे. तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी स्तवन, एक माळ स्वामींची, एक माळ 99 मंत्र, नंतर तुम्हाला संतान गोपाळ मंत्र एक माळ पूर्ण, आणि त्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्तम 16 वेळेस आणि श्री सुक्तमचा एक वेळेस पठण करून तुम्हाला ते तीर्थ प्राशन करायचं आहे. पहिल्या दिवशी जोडीने करा, जमलंच आणि दिवसभरामध्ये कधीही करू शकता बरं का. एकदम असं नाही की रात्री पण आणि दुपारी पण, असं पण नाही. एक तर सकाळी किंवा प्रदोष काळात करा, असं करा. आणि जर समजा मिस्टरांना संध्याकाळी पण वेळ भेटत नसेल, जमलं तर जोडीनेच बसून अभिषेक करा. नाही जमलं तर महिलांनी करा आणि मिस्टर त्यांना ते तीर्थ प्यायला द्या, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच आपल्याला ही सेवा उद्यापासून सुरू करा. खूप दांडगा अनुभव लोकांना आलेला आहे, अजून येत आहे. पितरांसंबंधित सुद्धा काही समस्या आहेत ते सुद्धा त्यांचं निराकरण तुम्ही करून घ्या. त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितले रोज पंचमहायज्ञ करायचा आहे. त्यामुळे तुमचा पितृदोष हा प्रखर पितृदोष कमी होत असतो. तर नक्कीच ही सेवा रोज करा. अजून एक सांगेल मी तुम्हाला आपल्याला की जर ही सेवा करत असताना मासिक धर्म जर आला या 40 दिवसामध्ये 41 दिवसामध्ये, तर 5 दिवस थांबायचं, 6व्या दिवसापासून तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता आणि दिवस काउंट करू शकता कंटिन्यू. पण जर सुतक विटाळ जर या 41 दिवसामध्ये जर आलं आणि ते सुतक विटाळ आपलं हे 12-13 दिवसांचं असतं, जास्ती दिवस असतं, त्याच्यामुळे आपलं ती सेवा खंडित होते. त्याच्यामुळे सुतक विटाळ जर या 40-41 दिवसामध्ये जर आलं तर तुम्हाला सेवा थांबावी लागेल, परत तुम्हाला नव्याने सर्व सेवा चालू करावी लागेल. हे लक्षात ठेवा. फक्त मासिक धर्म जर असेल तर फक्त 5 दिवस थांबायचं आणि सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता, दिवस तुम्ही काउंट करू शकता, एवढं लक्षात ठेवा. पण ही सेवा आवर्जून करा. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.